माढा लोकसभा मतदारसंघासाठी विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भारतीय जनता पार्टीने पुनश्च उमेदवारी दिली आहे, परंतु या मतदारसंघातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी रणजितसिंह निंबाळकर यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध दर्शवलाय। माढ्यातील एका कार्यक्रमात त्यांनी जाहीरपणे आपला विरोध बोलून दाखवला। सोलापूर लोकसभा मतदारसंघातील माढा लोकसभा मतदारसंघातील माळशिरस तालुक्याचे आमदार राम सातपुते यांना भाजपने उमेदवारी दिली आहे। या सातपुते यांचे शिवाजीराव सावंत यांनी जंगी स्वागत करून कौतुक केलं। यावेळी बोलताना भाजपला जो लीड मिळेल तो शिवसेनेचा असेल असा दावा त्यांनी यावेळी केला। पत्रकारांनी माढ्यामध्ये रणजितसिंह निंबाळकर यांना विरोध आणि सोलापुरात सातपुते यांचे स्वागत का असा प्रश्न उपस्थित केला असता माढ्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर हे माणसातले नाहीत। त्यांनी आजपर्यंत मतदारसंघाचा किती विकास केला ते जनसामान्य माणसाला भेटत सुद्धा नाही। त्यामुळे आमचा विरोध आहे। मात्र राम सातपुते यांच्यात फरक आहे। माळशिरस मतदारसंघात ते प्रचंड काम करतात आणि जनसामान्यांची त्यांची नाळ जोडलेली आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं। गेल्या वेळेस दोन्ही भागामध्ये माढा मतदारसंघ असेल किंवा सोलापूर मतदारसंघ या दोन्ही भागामध्ये भाजपची दोन्ही खासदारांनी निवडून गेल्या खासदार घेतले महाराज त्यांच्याशी आमच्यापर्यंत तरीसुद्धा आम्ही इथले सगळे पदाधिकारी शिवसेनेचे आणि आमच्या माढा मतदारसंघामध्ये सुद्धा ते नोटीस होते, परंतु त्याआधी 5 वर्षामध्ये ठीक आहे त्यांचा इतिहास तिकडं, पण आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करू आणि गेल्या वेळेसारखंच चांगलं ताकदीत आमच्या या भागात शिवसेनेचा लीड म्हणून तुम्हाला दाखवला जाईल। आणि ज्या भागामध्ये होते आम्ही आरोग्य शिबिरे घेतली चांगल्या पद्धतीची सगळ्यामध्ये सगळ्यांपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत। सगळ्या लोकांना माहिती आहे ही काम करणारी माणसं आहेत आणि मला निश्चित खात्री आहे की गेल्या 5 वर्षांना पोटात मी पूर्णपणे भरून काढावं सोलापूरला आणि तशाच पद्धतीनं काम आपण करावं आणि आम्हाला सहकार्य करावं। आमच्या शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा मान सन्मान राहील अशा पद्धतीनं आपण एकमेकाशी राहूया आणि चांगल्या पद्धतीचं काम सगळ्या पदाधिकाऱ्यांना म्हणजे विचारात घेऊन तुम्ही कराल अशी एक शुभचिंतन आणि माझे 2 शब्द संपवतो। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।